अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंदुत्व हा विषय आपल्या आयुष्याचं ध्येय साधना मानून सीतारामजी गोयल यांनी हिंदुत्व या विषयावरतीच केवळ लेखन केलं, विपुल लेखन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा हिंदू इतिहासाचा जसा मागोवा घेतला, तसा भविष्यकाळातल्या काही गोष्टी होण्याची शक्यता आहे त्याचा देखील त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं, की काँग्रेसचं जेव्हा मुस्लिम लीगीकरण होईल, म्हणजे काँग्रेसची जेव्हा मुस्लिम लीग होईल, तेव्हा भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघ जो आहे, त्याचं तुम्ही रूपांतर जे झालेलं आहे, ते काँग्रेसमध्ये होणार आहे, होऊ शकतं. आणि तशाच प्रकारची परिस्थिती आज आपल्याला दिसते ती, की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला काय किंवा इतर एक योगीजींचा अपवाद वगळता भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये जास्ती फरक काही तुम्हाला तसा जाणून येत नाही. म्हणजे काँग्रेसचं जे एक मुस्लिम लीगीकरण झालं, ते जिहादींचा अनुनय करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तसंच आता भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य, सर्वांचा पक्ष म्हणून घेण्यामध्ये स्वतःला धन्य मानत आहे. आणि जेव्हा हे आपण बघतो, तेव्हा हे जे त्यांनी लिहिलेलं होतं सीतारामजी गोयल यांनी अनेक वर्षापूर्वी, ते आता खरं होतंय असं दिसतं. अर्थात त्यांनी जे लिहिलेलं होतं, त्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी जर वेगळं प्रकारचं काही धोरण स्वीकारलं भारतीय जनता पक्षाने आणि स्वतःचं काँग्रेसीकरण होऊन द्यायला जर त्यांनी नकार दिला, तर ते देखील सहज साध्य आहे तसं करणं. तसं योगीजींनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसीकरण भारतीय जनता पक्षाचं होऊ दिलेलं नाही आणि ते काँग्रेसीकरण होऊ दिलं नाही म्हणूनच त्यांच्या विरुद्ध काही अत्यंत भ्रष्ट लोक जे आहेत ते नाराज आहेत आणि ते योगींना सतत त्रस्त करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न करतायत, असं सगळं उत्तर प्रदेशमधलेच आपल्याला चित्र दिसतं. इतर जातीयवादी, घराणेशाहीवादी आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी जे काही मंडळी होती भारतीय जनता पक्षामध्ये, त्यांनी योगीजींना सतत विरोध केला. परंतु योगीजी एकांड शिलेदाराप्रमाणे पुढे वाटचाल करतायत. ते योद्धा संन्यासी आहेत आणि त्या कार्यामध्ये त्यांना यश मिळेल यात काही शंका नाही आहे. योगीजींचंच अनुकरण जर प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी केलं, तर भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण होणार नाही. त्यात काही प्रमाणामध्ये मोहन यादव जे आहेत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, ते करतायत. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र सगळ्यात खळखळाट दिसतोय आपल्याला या प्रसंगी, असं वाटतं. तसंही आम्ही महाराष्ट्रामधले जे मतदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते भाजपला सोडून काही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जवळ करणार नाहीत. परंतु महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष कणखर हिंदुत्व, कठोर हिंदुत्वावरती वाटचाल करताना दिसत नाही. तसंच शिवसेनाही दिसत नाहीये. हे धोरण त्यांना काही कालांतराने बदलावंच लागणार आहे, की जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा आणि काँग्रेस या ज्यांचं इस्लामीकरण एवढं तीव्र झालेलं आहे, त्यांचं मुस्लिम लीगीकरण झालेलं आहे, तेव्हा तुम्हाला हिंदू हिताच्या भूमिका घेऊनच त्यांच्याशी तोंड द्यावं लागेल. तसं जर तुम्ही केलं नाहीत, तर या भविष्यकाळामध्ये तुमच्या पक्षासाठी देखील कठीण होणार आहे तो. कारण तुमचा समर्थक जो आहे तो काही प्रमाणामध्ये नाराज होऊ शकतो. तर या धोरणात्मक परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला आपली वाटचाल करताना आपला मूळ जो गाभा आहे हिंदुत्वाचा, तो अजिबात सोडता कामा नये.